या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तुषार, भाजपकडून आतापर्यंत कुणाकुणाला फोन गेलेले आहेत, कुणाची नाव समोर येत आहेत, काय अपडेट? प्राजक्ता, आपण जर पाहिलं असेल तर आता भाजपाकडून चंद्रशेखर बावनकुळे यांनी आतापर्यंत जवळपास 13 जणांना फोन केलेले आहेत। यांची यादी आपण एकदा प्रेक्षकांना वाचून दाखवणार आहोत। यामध्ये सर्वात सुरुवातीला पहिला फोन नितेश राणेंना गेला। शिवेंद्रराजे भोसले, चंद्रकांत पाटील, पंकज बोह्यार, मंगलप्रभात लोढा, गिरीश महाजन, जयकुमार रावल, पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील, गणेश नाईक, मेघना बोर्डीकर, माधुरी मिसाळ आणि अतुल सावे। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या कॅबिनेटमध्ये भाजपाच्या 3 महिला आपल्याला मंत्री होताना पाहायला मिळणार आहेत। आणि या 3 महिला मंत्री होत असताना पश्चिम महाराष्ट्रामधून माधुरी मिसाळ यांचं नाव आलेलं आहे समोर। माधुरी मिसाळ या 4थ्या टर्मच्या आमदार आहेत। माधुरी मिसाळ यंदाच्या निवडणुकीमध्ये जवळपास 68,000 मताधिक्य घेऊन आपल्याला विजय होताना पाहायला मिळाला होता। मराठवाडा देखील, मराठवाड्यामध्ये खूप मोठा समतोल या ठिकाणी सामाजिक आणि राजकीय समतोल राखताना पाहायला मिळतोय। मराठवाड्यामधून ओबीसी चेहरा म्हणून आपण पाहिलं असेल तर पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा संधी देण्यामध्ये आलेली आहे। तर दुसरीकडे आपण पाहत असाल तर मेघना बोर्डीकर या तरुण चेहरा म्हणून त्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे प्राजक्त आपण जर पाहिलं असेल तर भाजपाने आतापर्यंत 13 जणांना फोन केल्याची नावं समोर आलेली आहेत। ही नावं आपल्याला आणखी वाढताना पाहायला मिळू शकतात, कारण की आता साधारणतः 10:30 वाजलेले आहेत। साधारणतः 12 पर्यंत प्राजक्ता हे चित्र स्पष्ट होताना पाहायला मिळणार आहेत। शिवाय देवेंद्र फडणवीसांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून देखील आपल्याला काही जणांना मंत्रिपद दिल्याचं पाहायला मिळतंय। यामध्ये गणेश नाईक यांचं देखील नाव आहे। नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून गणेश नाईकांना फोन केल्याचं पाहायला मिळतंय, कारण की नवी मुंबईमध्ये जर गणेश नाईकांना मंत्रिपदाची संधी दिली गेली तर नवी मुंबई पालिका आपल्याला ताब्यात ठेवता येऊ शकते। म्हणून देवेंद्र फडणवीसांनी गणेश नाईकांना पुन्हा एकदा आपल्याला संधी देताना पाहायला मिळतात। गणेश नाईक आपल्याला मंत्री जर झाले तर त्या भागामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मोठा आपल्याला हातखंड होताना पाहायला मिळतात। उत्तर महाराष्ट्रामधून एक नाव आणखी वाढलेलं आहे। उत्तर महाराष्ट्रामधून यापूर्वी आपण पाहिलं असेल तर गिरीश महाजन यांचं फक्त नाव होतं, मात्र आता उत्तर महाराष्ट्रामधून गिरीश महाजन यांच्या जोडीला जयकुमार रावल हे देखील आपल्याला नाव येताना पाहायला मिळणार आहे। कारण की प्रामुख्याने जो उत्तर महाराष्ट्राचा भाग आहे, उत्तर महाराष्ट्राच्या भागामध्ये भाजपाची ताकद आहे। मात्र धुळे असेल किंवा नंदुरबार असेल या 2 भागांमध्ये प्रामुख्याने लोकसभा निवडणुकीमध्ये मोठा फटका भाजपाला बसला होता। त्यामुळे पुढची लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून देखील खरं तर ही सगळी समीकरणं पाहताच भाजपनं ही नावं खरं तर निश्चित केली असावीत। तुषार, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान राष्ट्रवादीकडून देखील आमदारांना मंत्रिपदासाठी फोन जाण्यास सुरुवात झालेली आहे। राष्ट्रवादीमध्ये कुणाकुणाला फोन गेलेले आहेत राष्ट्रवादी पक्षाकडून आपण ते पाहूयात। अदिती तटकरे, बाबासाहेब पाटील, दत्तामामा भरणे, हसन मुश्रीफ आणि नरहरी झिरवळ यांची नावं, या 5 जणांची नावं सध्या समोर येत आहेत। या 5 जणांना राष्ट्रवादी पक्षाकडून फोन गेलेले आहेत। शपथविधीसाठी आज त्यांना बोलावण्यात आलेलं आहे। अदिती तटकरे, बाबासाहेब पाटील, दत्तामामा भरणे, हसन मुश्रीफ आणि नरहरी झिरवळ यांची ही नावं समोर येत आहेत। थेट जाऊयात, आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। प्रणाली, फोन डिस्कनेक्ट प्रणाली, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? राष्ट्रवादीकडून आमदारांना मंत्रिपदासाठी फोन जाण्यास सुरुवात झालेली आहे। 5 जणांची नावं समोर येत आहेत, काय अपडेट? अगदी खरं आहे। काल रात्रीपर्यंत आपण बघितलं होतं की नरहरी झिरवळ यांना वगळता इतर कुठल्याही आमदारांना फोन गेला नव्हता। त्यामुळे साहजिक आहे की सगळ्या आमदारांची धाकधूक ही वाढलेली होती। जसं आपण आधीपासून म्हणत होतो की राष्ट्रवादीमध्ये काही नावं जी आहेत ती फिक्स आहेत आणि मंत्रिपदं जी आहेत ती सुद्धा त्यांना मिळणं फिक्स आहे। त्या पद्धतीनं नरहरी झिरवळ असतील, अदिती तटकरे असतील, हसन मुश्रीफ असतील, दत्तामामा भरणे असतील, यांची नावं जी आहे ती फिक्स होतीच। बाबासाहेब पाटील यांना सुद्धा यावेळेला संधी देण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळते। नरहरी झिरवळ आदिवासी समुदायाचं नेतृत्व करतात, त्यामुळे गेल्या वेळेला ते उपाध्यक्ष होते, परंतु यावेळेला त्यांना उपाध्यक्ष न बनवता मंत्रिपद जे आहे ते त्यांना दिलं जाईल असं वाटत होतं। त्यानुसार आपण बघितलं तर नरहरी झिरवळ यांना संधी देण्यात आलेली आहे। हसन मुश्रीफ ज्यांच्या नावावर एक खूप मोठं प्रश्नचिन्ह गेले काही दिवस सातत्यानं उपस्थित केलं जात होतं, कारण कोल्हापूर आणि आजूबाजूचा जो पट्टा आहे त्या पट्ट्यामध्ये
त्यांचं जे वर्चस्व आहे ते वर्चस्व कुठेतरी भाजपच्याच आमदारांना डोईजड होत आहे अशी चर्चा होती. भाजप असेल किंवा शिवसेना असेल यांच्या आमदारांना डोईजड होत आहे, त्यामुळे हसन मुश्रीफ यांचा पत्ता यावेळेला कट होईल अशा पद्धतीच्या चर्चा होत्या. परंतु राष्ट्रवादीनं पुन्हा एकदा हसन मुश्रीफ यांना संधी दिलेली आहे. एक मुस्लिम चेहरा हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग हसन मुश्रीफ यांना आणि त्याच बरोबर जर बघितलं तर पश्चिम महाराष्ट्र हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग राहिलेला आहे. हसन मुश्रीफ यांना संधी देत असताना अदिती तटकरे ज्यांच्या विभागानं केलेली कारवाई किंवा कामगिरी ही यावेळेला सगळ्यात मोठी पथ्यावर पडलेली आहे ती महायुतीचं सरकार येण्यामध्ये, आणि त्यामुळे अदिती तटकरे यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे. 1 वर्षाचाच कालावधी जरी त्यांना मिळालेला असला महिला आणि बालकल्याणमध्ये, तरी सुद्धा त्यांची कामगिरी ही अतिशय महत्त्वाची होती आणि म्हणूनच पुन्हा एकदा अदिती तटकरे यांना सुद्धा संधी देण्यात आलेली आहे. दत्ता मामा भरणे जे खरं तर लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला त्यांनी वाद घातला किंवा मतदान केंद्रावर त्यांनी राडा केला अशा पद्धतीच्या चर्चा उदाहरण आणलं होतं किंवा त्यामुळे त्यांचं नाव खराब करण्याचा एक प्रयत्न जो केला गेलेला होता त्याचा कुठलाही परिणाम झालेला बघायला मिळत नाही. त्यामुळे दत्ता मामा भरणे यांना सुद्धा यावेळेला संधी जी आहे ती आपल्याला देताना बघायला मिळाली आहे. बाळासाहेब पाटील यांना सुद्धा संधी जी आहे ती यावेळेला राष्ट्रवादीने दिलेली आहे. ज्या पद्धतीने आपण म्हणतोय की 5 नावं आतापर्यंत पुढे आलेली आहे, आणखीही नावं पुढे येतील, परंतु अशी सुद्धा चर्चा आहे की यावेळेला काही लोकांना शपथ देऊन उर्वरित लोकांना नंतर शपथ दिली जाईल, परंतु अजून संध्याकाळपर्यंतचा वेळ आहे आणि तोपर्यंत अजून बाकीची नावं जी आहे ती पुढे येऊ शकतात आणि 9 जी खाती राष्ट्रवादीच्या वाट्याला येत आहेत त्या सगळ्याच खात्यांना आजच शपथविधी सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनिल पाटील असतील, छगन भुजबळ असतील, यांचं नेमकं अजून काय झालेलं आहे ते कळू शकलेलं नाहीये, परंतु थोड्या वेळात ते चित्र सुद्धा स्पष्ट होईल. प्राजक्ता. प्रणाली, तुमच्याकडून वेळोवेळी अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद.